आणि ज्ञानेश्वर म्हात्रे तर काय आमचे एक लढवई आमदार आहेत. मी त्यांना खूप पूर्वीपासून ओळखतो. विधान परिषदेमध्ये एक संधी ती माणूस असा सोडत नाही. माझे प्रश्न आणि इतकी चिकाटी आहे, बऱ्याचदा मलाच सांगावं लागतं, ओ सर जरा 2 मिनिटं थांबा. पण ते माणूस काय बोलल्याशिवाय खाली बसणार नाही. काहीतरी आश्वासन सरकारकडनं पदरात पाडून घेणारच. म्हणजे हे त्यांची स्तुती करतोय असं नाही. परिषद सभागृहातलं त्यांचं काम मी जवळनं बघितलेलं आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मला तो विषय लवकर समजला नव्हता, पण टप्पा अनुदानाचा काहीतरी विषय त्यावेळी आला होता आणि शिंदे साहेबांनी त्याला म्हणले, शंभूराज बरोबर आधी चर्चा करा, तुम्ही आधी विषय समजून घ्या आणि मग दादा भुसेन 2 जण माझ्याकडे या. 3-4 बैठका आपण दादा भुसेनच्याकडे आम्ही घेतल्या. साहेबांनी मला जबाबदारी दिली ती आम्ही बसलो. मग वित्तीय बोजा किती पडतो एकदा आकडा आला, तो काहीतरी 1000-1500 कोटीचा आला. पुन्हा ते 1000 कोटी म्हणले की जरा सरकारमध्ये थोडीशी लगेच वित्त खात्याची परवानगी ना अमुक आणि तमुक. मग पुन्हा चर्चा करत करत मला वाटतं 900 वर किती आलो. मला वाटतं ते 1000च्या आत आलं एवढं मला आठवतंय. आणि मग आम्ही ते व्यवस्थितशीरपणानं ते टप्पा अनुदानाचा प्रश्न कसा सोडवायचा आणि ते कसं आपल्याला किफायतशीर म्हणजे वित्तीय बोजा फार पडत नाही ह्या पद्धतीनं आपण एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना तो प्रश्न आपण मार्गी लावायचा या ठिकाणी प्रयत्न केला. अनेक विषय म्हणजे मला मान्य आहे की उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर एक 10 विषय असतील. मी सांगेन एक 5-6 सुटले असतील, 3-4 शिल्लक राहिले असतील. असं मी असं बिलकुल दावा करणार नाही की आम्ही सगळे प्रश्न असे असतात कुठल्याही याचे ते संपत नाहीत कधी. एक सुटला की दुसरा उभा राहतो, दुसरा सुटला की तिसरा उभा राहतो. पण सरकारची मानसिकता ही पॉझिटिव्ह सकारात्मक असली पाहिजे. सरकारची मानसिकता ही सगळ्या घटकांना न्याय देणारी असली पाहिजे. आणि महायुतीचं आत्ताचं सरकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील,